आता महिलांना सुद्धा लष्करात संधी मिळते, कसं तुम्ही सोनं करायचं? जे आम्ही छान पद्धतीने सोनं करू. सरकारने हे एक छान दिले आहे आम्हाला की आम्ही त्याचं सोनं करू. आम्ही पण कोणापेक्षा कमी नाही आहे. माझी इच्छा आहे की आम्ही सगळे म्हणजे प्रत्येक मुलीने या क्षेत्राकडे यावे. प्रत्येक मुलीने दाखवून द्यावं आपण पण कोणापेक्षा कमी नाही आहे. मी या म्हणजे ह्याचा खूप छानरित्या त्या क्षेत्रात मागे नाही आहेत. प्रत्येकप्रमाणे 12वीत यंदाही मुलींनीच बाजी मारलेली आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रातही नक्की मुली सरकारला दाखवून देतील की त्यांनी मुलींसाठी एवढा छान निर्णय केलेला आहे की सगळ्या मुली ह्या क्षेत्रामध्ये पुढे येतील व आमच्यात तेवढी धमक आहे. आम्ही सातारा जिल्ह्याच्या मुली आहोत आणि सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे, शूरवीरांचा जिल्हा आहे. त्याच्यामुळे आम्हाला जी संधी भेटलेली आहे लष्कर प्रमुखात येण्याची, लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी जी आम्हाला संधी दिली आहे ती खरंच आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. आणि या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि मुलांच्या खांद्याच्या बरोबरीने आम्ही नक्कीच याच्यामध्ये पूर्णपणे मेहनत करू, यश मिळवू. लष्करामध्ये या अगोदर वैद्यकीय सेवा, इंजिनिअरिंग सेवा किंवा ज्या ऑफिसर्स पदाच्या रिक्रुटमेंट्स होत्या त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य अल्प प्रमाणात देण्यात येत होतं. परंतु सध्याचे लष्कर प्रमुख माननीय जनरल रावत सर यांनी हा जो स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे की महिलांना सोल्जर म्हणून सुद्धा संधी द्यायची, तर महिलांसाठी एक वेगळ्या प्रकारचं दालन उपलब्ध होत आहे आणि यासुद्धा क्षेत्रामध्ये महिला उत्तम प्रगती करतील असा मला विश्वास वाटत आहे.